तुम्हाला कधी असं वाटलं आहे का, की तुमचं मन एकाच वेळी दोन दिशांना धावतंय? एक आवाज सांगतो पुढे जा, तर दुसरा म्हणतो थांब, विचार कर. लोकं तुम्हाला कधी चंचल म्हणतात, कधी खूप हुशार म्हणतात. पण खरंय तुमच्या दोन स्वभाव आहेत का? की तुमची बुद्धी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे चालते? आज आपण उलगडणार आहोत मिथुन राशीचं ते गुपित, जे सगळ्यांना दिसतं पण पूर्णपणे कुणालाच समजत नाही. तुमच्या बोलण्यातील ताकद, निर्णयामागचे लॉजिक आणि अचानक बदलणाऱ्या मूड मागचं खरं कारण काय आहे? शेवटपर्यंत पहा. कदाचित आज तुम्हाला स्वतःचाच नवा चेहरा दिसणार आहे. मिथुन राशी, दोन स्वभाव की दुहेरी बुद्धी? ज्योतिष सांगते सत्य. मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे मर्क्युरी. बुध, बुद्धी, संवाद, वेग आणि चातुर्य यांचा कारक. म्हणूनच मिथुन व्यक्ती बाहेरून हलक्या फुलक्या, बोलक्या आणि सोशल दिसतात, पण त्यांच्या मनात सतत विचारांचे वादळ सुरू असतात. दोन स्वभाव ही त्यांची कमजोरी नसून परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची ताकद आहे. मिथुन राशीचे लोक एकाच विषयावर अडकून राहत नाहीत. ते निरीक्षण करतात, तुलना करतात आणि क्षणात निष्कर्ष काढतात. कुठल्याही गटात ते सहज मिसळतात, वेगवेगळ्या मतांना ऐकून घेतात आणि योग्य शब्दात उत्तर देतात. म्हणूनच अनेकांचं ते गूढ वाटतात. आता हसत बोलणारे, तर पुढच्या क्षणी गंभीर विचार मांडणारे. हा बदल मनाचा नसून परिस्थितीचा अंदाज घेण्याचा वेग आहे. प्रेम संबंधात मिथुन व्यक्ती सुरुवातीला थोडे अस्थिर वाटू शकतात. त्यांना बौद्धिक कनेक्शन हवं असतं. फक्त भावना नव्हे तर संवाद, चर्चा, विचारांची देवाणघेवाण. ज्यांच्यासोबत बोलताना वेळ कसा जातो कळत नाही, त्यांच्याकडे त्यांचे मन झुकते. पण खोटेपणा किंवा कंटाळवाणेपणा त्यांना सहन होत नाही. म्हणूनच ते नात्यात स्पष्टता आणि उत्साह शोधतात. करिअरच्या बाबतीत मिथुन राशी संवाद कौशल्यामुळे पुढे जातात. मीडिया, मार्केटिंग, शिक्षण, लेखन, सेल्स, डिजिटल क्षेत्र यामध्ये त्यांची चमक दिसते. ते मल्टीटास्किंगमध्ये पटाईत असतात. एका कामात अडकून न राहता अनेक गोष्टी हाताळण्याची क्षमता त्याच्यात असते. योग्य दिशादर्शन मिळाल्यास ते कल्पनांना प्रत्यक्ष यशात बदलू शकतात. कमजोरी म्हणायची तर कधी-कधी अतिविचार. मन सतत चालू असल्याने निर्णय पुढे ढकलले जातात किंवा मूड पटकन बदलतो. पण हेच मन जर केंद्रित केले तर मिथुन व्यक्ती कल्पनाशक्ती आणि तर्कशक्ती यांच्या जोरावर मोठी झेप घेतात. म्हणूनच मिथुन राशी दोन स्वभावाची नसते. ती परिस्थिती समजून घेणारी, वेगवेगळ्या बाजूनी विचार करणारी आणि योग्य क्षणी योग्य रूप धारण करणारी असते. त्यांच्या दुहेरी विचारसरणी त्यांची खरी बुद्धी दडलेली असते. ज्योतिष सांगतं, मिथुन राशीचे सामर्थ्य त्यांच्या शब्दात, त्यांच्या वेगात आणि त्यांच्या चपळ मनात आहे. मिथुन राशीचे आणखी एक गूढ वैशिष्ट्य म्हणजे त्यांची क्षणात परिस्थिती वाचण्याची क्षमता. कोण कुठल्या हेतूने बोलत आहे, कोणाच्या शब्दामागे काय अर्थ आहे, हे त्यांना सहज समजतं. म्हणूनच ते लोकांशी जुळवून घेतात. पण मन पूर्णपणे उघडत नाहीत. त्यांच्याकडे माहिती साठवण्याची आणि योग्य वेळ, योग्य गोष्ट वापरण्याची नैसर्गिक कला असते. मित्रपरिवारात मिथुन व्यक्ती केंद्रस्थानी असतात. ते वातावरण हलके करतात, नवीन कल्पना देतात, प्रवासाची योजना आखतात आणि प्रत्येक क्षणात उत्साह भरतात. मात्र त्यांना एकाच साच्यात अडकून राहणे आवडत नाही. त्यांना बदल, नवे अनुभव, नवे लोक आणि नवीन विषय हवेत. म्हणूनच त्यांचे आयुष्य नेहमी गतिमान दिसते. आर्थिक बाबतीत मिथुन राशी जोखीम घेण्यास मागे हटत नाही. ते पटकन निर्णय घेतात आणि संधी साधतात. कधी-कधी त्यांच्या वेगामुळे चूक होऊ शकते, पण ते त्या चुकांमधून शिकून पुन्हा पुढे उभे राहतात. स्थिरतेपेक्षा त्यांना वाढ महत्त्वाची वाटते. कुटुंबात ते संवादाचा पूल बनतात. गैरसमज मिटवणे, दोन मतांना एकत्र आणणे, हलक्या-फुलक्या शब्दात तणाव कमी करणे, हे त्यांना सहज जमतं. पण त्यांच्या मनात चालणाऱ्या विचारांच्या गर्दीमुळे त्यांना स्वतःसाठी शांत वेळही आवश्यक असतो. बाहेरून सामाजिक असले तरी आतून ते स्वतःच्या जगात रमणारे असतात.
आरोग्याच्या दृष्टीने मिथुन व्यक्तींनी मानसिक शांततेवर लक्ष देणे गरजेचे असते, कारण त्यांचा मेंदू सतत सक्रिय असतो. ध्यान, वाचन, लेखन किंवा संगीत यासारख्या गोष्टी त्यांना संतुलन देतात. जेव्हा ते मन स्थिर करतात, तेव्हा त्यांची निर्णय क्षमता अधिक धारदार होते. आध्यात्मिक दृष्ट्या मिथुन राशी प्रश्न विचारणारी असते. आंधळा विश्वास त्यांना मान्य नसतो. ते शोध घेतात, चर्चा करतात आणि स्वतः अनुभव घेतल्यावरच निष्कर्ष काढतात. त्यामुळे त्यांची श्रद्धा ही विचारावर आधारित असते, भावनावर नाही. मिथुन राशीचे खरे सामर्थ्य म्हणजे अनुकूलता आणि वेगवान बुद्धिमत्ता. बदलत्या काळात टिकून राहणं आणि पुढे जाणं हे त्यांना सहज जमतं. परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी ते त्यातून मार्ग शोधतात. म्हणून ज्योतिषाच्या दृष्टीने मिथुन राशी ही विचारांची, संवादांची आणि परिवर्तनाची शक्ती मानली जाते. मिथुन राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात एक वेगळाच पॅटर्न दिसतो. त्यांच्या जीवनात अनेक टप्पे असतात. ते एका ओळखीमध्ये कायम राहत नाहीत. शालेय जीवनात ते एक प्रकारचे असतात. तरुणपणी पूर्ण वेगळे आणि पुढे प्रगल्भ वयात अजूनच वेगळ्या पातळीवर पोहोचतात. जणू ते स्वतःला वेळोवेळी नव्याने घडवत असतात. ही बदलण्याची वृत्ती त्यांच्या काळानुसार मजबूत बनवते. त्यांची स्मरणशक्ती तीक्ष्ण असते. छोटी गोष्ट, एखाद्याचे बोललेले वाक्य, एखाद्या प्रसंगाची वेळ हे ते सहज लक्षात ठेवतात. त्यामुळे त्यांना लोकांशी वागताना फायदा होतो. ते एखाद्याच्या स्वभावानुसार आपली भाषा बदलू शकतात. ही सामाजिक बुद्धिमत्ता त्यांना अनेक क्षेत्रात यश देते. मिथुन व्यक्तीमध्ये एक नैसर्गिक कुतूहल असते. त्यांना का हा प्रश्न सतत पडतो. जग कसे चालते, लोक कसे विचार करतात, एखादी घटना का घडली, यामागचे कारण शोधण्याची त्यांची सवय असते. त्यामुळे ते फक्त माहिती घेऊन थांबत नाहीत, तर त्याचे विश्लेषण करतात. अनेकदा उत्तम सल्लागार ठरतात, कारण ते एका गोष्टीकडे अनेक कोणातून पाहू शकतात. नात्यामध्ये ते बंधनापेक्षा समजूतदारपणाला महत्त्व देतात. त्यांना स्वतःची, समोरच्याची स्पेस महत्त्वाची वाटते. त्यांच्या दृष्टीने विश्वास म्हणजे सतत संवाद आणि स्पष्टता. जे नाते त्यांना मानसिक उत्तेजना देत नाहीत, ते नाते ते हळूहळू दूर करतात. पण जे नाते त्यांना विचारांनी आणि भावनांनी समृद्ध करतं, त्यासाठी ते पूर्णपणे समर्पित राहतात. आयुष्यात संकट आलं तर मिथुन व्यक्ती घाबरत नाही. पटकन पर्याय शोधतात. त्यांच्या मनात नेहमी प्लॅन बी तयार असतो. म्हणूनच अचानक बदल, स्थलांतर, करिअर शिफ्ट किंवा नवीन दिशा हे त्यांच्यासाठी फार कठीण नसतं. उलट अशा बदलांमध्ये ते स्वतःला सिद्ध करतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक हलकासा रहस्यभावही असतो. ते सगळ्यांशी मैत्रीपूर्ण असले तरी आपल्या खोल भावना फार थोड्यांना दाखवतात. त्यांच्या खऱ्या भीती, स्वप्न आणि महत्वाकांक्षा हे निवडक लोकांसमोरच व्यक्त करतात. म्हणूनच लोकांना ते पूर्णपणे कधीच समजत नाहीत. मिथुन राशीचे लोक स्थिर रेषेत चालत नाहीत. ते लहरीसारखे असते, कधी वेगवान, कधी शांत, पण नेहमी पुढे सरकणारे. त्यांच्या आयुष्याची खरी ओळख म्हणजे बौद्धिक स्वातंत्र्य. त्यांना विचारांची, अभिव्यक्तीची आणि निवडीची मोकळीक हवी असते. ही मोकळीक मिळाली की ते स्वतःसाठीच नाही, तर इतरांसाठीही प्रेरणा ठरतात. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशी ही केवळ बोलकी किंवा बदलती नसून ती काळाच्या गतीशी जुळणारी ऊर्जा आहे. जिथे संवाद आहे तिथे मिथुन आहे, जिथे कल्पना आहे तिथे मिथुन आहे आणि जिथे परिवर्तन आहे तिथेही मिथुनच आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात शब्द हे केवळ संवादाचं साधन नसतं, तर ते त्यांचं अस्त्र आणि कवच दोन्ही असतं. योग्य शब्दांची निवड करून ते एखादी परिस्थिती आपल्या बाजूने वळवू शकतात. त्यांना पटवून देण्याची कला अवगत असते. त्यामुळे अनेकदा ते चर्चेत जिंकतात, जरी सुरुवातीला परिस्थिती त्यांच्या विरोधात असली तरी. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक अंतर्गत द्वंद्वही असतं. एक मन स्थिरतेकडे ओढलं
तर दुसरं मन नव्या क्षितिजाकडे. म्हणूनच ते आयुष्यात अनेक वेळा दिशा बदलतात. मन प्रत्येक बदल त्यांच्या अनुभवात भर घालतो. ते अपयशालाही माहिती जाणून म्हणून घेतात, भावनिक ओझं म्हणून नाही. मिथुन व्यक्तींची ऊर्जा वातावरणावर अवलंबून असते. प्रेरणादायी लोक, बौद्धिक चर्चा आणि नवीन कल्पना यामुळे ते फुलतात. मात्र नकारात्मकता, सततची टीका किंवा एकसुरीपणा त्यांच्या उत्साहाला कमी करू शकतो. म्हणूनच त्यांना आपल्या सभोवतालचं वातावरण काळजीपूर्वक निवडणं महत्त्वाचं असतं. त्यांची महत्त्वाकांक्षा नेहमी पारंपरिक चौकडीत बसत नाही. त्यांना स्वतःचा मार्ग बनवायला आवडतं. फ्रीलान्सिंग, उत्तेजकता, सृजनशील क्षेत्र, डिजिटल प्लॅटफॉर्म जिथे अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य आहे, तिथे ते जास्त यशस्वी होतात. ते एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट हाताळू शकतात आणि त्यातून वेगवेगळ्या कौशल्यांची सांगड घालतात. भावनिकदृष्ट्या ते स्वतःला मजबूत दाखवतात, पण आतून त्यांना समजून घेणारी व्यक्ती हवी असते. त्यांच्या विचारांच्या गतीशी जुळणारा जोडीदार मिळाला तर ते नात्यात खूप प्रामाणिक राहतात. मात्र त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न झाला तर ते दूर जातात. निर्णय घेण्याच्या बाबतीत ते तर्कशुद्ध असतात, पण कधी कधी अतिपर्यायामुळे गोंधळ होतो. म्हणूनच त्यांच्यासाठी स्पष्ट ध्येय ठरवणं आवश्यक असतं. एकदा लक्ष्य निश्चित झालं की ते वेगाने पुढे जातात. मिथुन राशीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निरीक्षण शक्ती. लोकांच्या हावभावातून, आवाजातील चढ उतारातून ते मनस्थिती ओळखतात. त्यामुळे त्यांना सहज फसवणं कठीण असतं. ते बाहेरून हसतमुख असले तरी आतून सगळं टिपत असतात. जीवनाच्या उत्तरार्धात मिथुन व्यक्ती शांत आणि प्रगल्भ होतात. अनुभव त्यांना स्थैर्य देतो. ते आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी करतात. त्यांच्या बोलण्यात फक्त वेग नसतो, तर वजनही असतं. मिथुन राशी ही बदलाची, जुळवून घेण्याची आणि विचारांच्या चपळतेची प्रतीक आहे. त्यांची खरी ताकद एका चेहऱ्यात नसून अनेक शक्यतांमध्ये असते. जेव्हा ते स्वतःच्या गतीला दिशा देतात, तेव्हा ते केवळ स्वतःचंच नव्हे तर आसपासच्याचंही आयुष्य बदलू शकतात. मिथुन राशीच्या आयुष्यात वेळ हा नेहमी वेगाने धावतो. ते एका जागी थांबून राहण्यासाठी जन्माला आलेले नसतात. त्यांच्या विचारांची, स्वप्नांची आणि योजनांची गती इतकी वेगवान असते की अनेकदा इतरांना ती समजायला वेळ लागतो. ते भविष्याचा अंदाज लावतात, ट्रेंड ओळखतात आणि योग्य वेळी दिशा बदलतात. त्यामुळे बदलत्या काळात टिकून राहण्याची त्यांची क्षमता प्रबळ होते. त्यांच्यात एक विलक्षण मानसिक लवचिकता असते. एखादा निर्णय चुकला तरी ते त्यात अडकून बसत नाहीत. ते पटकन स्वतःला सावरतात आणि नवी रणनीती आखतात. पराभव त्यांच्यासाठी शेवट नसतो, तर पुढच्या प्रयोगाची सुरुवात असते. त्यामुळे आयुष्यात अनेक वळणं आली तरी हरवून जात नाहीत. मिथुन राशीच्या व्यक्तींना ज्ञान साठवण्याची नैसर्गिक ओढ असते. पुस्तकं, पॉडकास्ट, चर्चा, प्रवास जिथून काहीतरी नवीन शिकता येईल तिथे ते आकर्षित होतात. त्यांच्या मेंदूत माहितीचा मोठा साठा असतो आणि योग्य क्षणी तेही ती माहिती प्रभावीपणे मांडू शकतात. त्यामुळे ते उत्तम शिक्षक, सल्लागार आणि मार्गदर्शक बनू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक खेळकरपणा असतो, पण तो वरवरचा नसतो. तो त्यांच्या बुद्धीचा भाग असतो. ते विनोदातूनही खोल सत्य सांगू शकतात. त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. मात्र त्यांना त्यांची खोली समजत नाही. त्यांना ते फक्त हलके-फुलके वाटतात. त्यांच्या आयुष्यात मोठा धडा म्हणजे एकाग्रता. कारण त्यांच्या क्षमताची व्याप्ती मोठी असते. जर त्यांनी आपली ऊर्जा विखरू न देता एक स्पष्ट दिशेला केंद्रित केली, तर ते उल्लेखनीय यश मिळवू शकतात. त्यांच्या कल्पनांमध्ये व्यावहारिकता आणली की ते फक्त विचारवंत राहत नाहीत, कृतिशील नेते बनतात. आध्यात्मिक प्रवासातही मिथुन राशीचा मार्ग वेगळा असतो. ते प्रश्न विचारून, शंका घेऊन आणि अनुभवातून श्रद्धा निर्माण करतात.
त्यांना अतिरिक्त शांतता मिळते ती समजून घेतल्यानंतर. अंधानुकरणाने नाही, त्यामुळे त्यांची आध्यात्मिक वाढ हळूहळू पण मजबूत पायावर उभी राहते. मिथुन राशीचे जीवन अनेक अध्यायांनी भरलेलं असते. प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या रंगाचा, वेगळ्या अनुभवांचा आणि स्वतःलाच वारंवार नव्याने शोधतात. त्यांचं सामर्थ्य एका चौकटीत मावत नाही. विचारांची चपळता, शिकण्याची भूक आणि बदल स्वीकारण्याची तयारी हीच त्यांची खरी ओळख आहे. ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मिथुन राशी म्हणजे चालती बोलती ऊर्जा आहे. जी संवादातून परिवर्तन घडतं तिथे कल्पनेतूनही दिशा मिळते आणि जिथे वेगातून संधी निर्माण होतात तिथे मिथुन राशीची छाप नक्कीच दिसते. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक अदृश्य वैशिष्ट्य असतं. ते लोकांपेक्षा परिस्थितीची जास्त जोडलेले असतात. म्हणजे त्या व्यक्तीपेक्षा त्या क्षणाचा अर्थ आणि दिशा महत्वाची वाटते. म्हणूनच ते अनेकदा भावनिक निर्णयाऐवजी बौद्धिक निर्णय घेतात. त्यांच्यासाठी योग्य वेळ, योग्य शब्द आणि योग्य हालचाल हेच यशाचं सूत्र आहे. त्यांची कल्पनाशक्ती केवळ स्वप्नरंजनापुरती मर्यादित नसते. ती व्यवहारात उतरवण्याची ताकद त्यांच्यात असते. ते एखादी कल्पना ऐकली की लगेच तिचे फायदे, तोटे, शक्यता आणि परिणाम यांचा विचार करतात. त्यामुळे ते चर्चेत नेहमी 2-3 पावले पुढे असतात. लोक जेव्हा एखाद्या मुद्द्यावर विचार करत असतात तेव्हा मिथुन राशीच्या व्यक्ती त्यांचा पुढचा टप्पा आधीच पाहत असतात. त्यांच्या आयुष्यातील मोठं सामर्थ्य म्हणजे नेटवर्किंग. ते वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संबंध ठेवतात आणि त्यातून संधी निर्माण करतात. त्यांना माहीत असलं की माहिती ही शक्ती आहे. योग्य माहिती योग्य वेळी मिळाली तर अर्ध काम पूर्ण होतं. त्यामुळे त्यांची मैत्री आणि ओळखी केवळ सामाजिक नसून व्यावहारिकही आहे. मिथुन राशीच्या व्यक्तीच्या मनात नेहमी एखादी नवीन योजना आकार घेत असते. प्रत्येक स्थिर चौकटीत विचार करत नाहीत. त्यांना प्रयोग करायला आवडतात. नवीन कौशल्य शिकणं, नवीन शहर पाहणं, नवीन क्षेत्रात हात आमजावणं. त्यांच्या आयुष्यात प्रवास सरळ रेषेत न जाता अनेक वळणांनी भरलेला असतो आणि हीच विविधता त्यांना समृद्ध बनवते. भावनांच्या बाबतीतही ते स्वतःवर नियंत्रण ठेवतात. ते सहजपणे कमकुवतपणाचा दाखवत नाहीत. त्यांच्या जवळच्यांच्या त्यांच्या असुरक्षित समाजात ते जखम लपवून पुढे चालत राहतात. त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे कधी-कधी खोल विचार आणि न बोललेली वाक्य दडलेली असतात. त्यांच्या आयुष्यातील यशाचं रहस्य म्हणजे वेळेचं भान. योग्य क्षण साधणं आणि चुकीच्या क्षणी मागे हटणं हे त्यांना जमतं. जे प्रत्येक लढाई लढत नाहीत. काही गोष्टी सोडून देणं हेही त्यांना माहीत असतं. त्यामुळे ते उगाच ऊर्जा खर्च करत नाहीत. मिथुन राशीचं व्यक्तिमत्व अनेक स्तरांनी बनलेलं असतं. वरवर पाहता ते हलकं, चंचल आणि ते बदलतं वाटतं. पण आतून ते विचारपूर्वक, निरीक्षणातील आणि रणनीती आखणारं असतं. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव त्यांना काहीतरी शिकवतो आणि ते त्या शिकवणीचा उपयोग पुढच्या पायरीवर चढण्यासाठी करतात. ज्योतिषाच्या दृष्टीने मिथुन राशी ही वाऱ्यासारखी आहे. दिसत नाही पण जाणवते, थांबत नाही पण दिशा बदलते, पकडता येत नाही पण परिणाम करते. त्याच्या विचाराच्या वेगातच त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या बदलत्या रूपातच त्यांची खरी शक्ती दडलेली आहे. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर कमेंटमध्ये मी मिथुन असे नक्की लिहा आणि या गुणांपैकी किती जुळतात ते सांगा. तुमचा अनुभव इतरांनाही नक्की प्रेरणा देऊ शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल तर लाईक करून मित्रपरिवाराला शेअर करा. विशेषतः त्या व्यक्तीला पाठवा ज्याला तुम्ही नेहमी म्हणता की तू अगदी मिथुन सारखाच विचार करतोस. ज्योतिषावर विश्वास असो किंवा नसो, स्वतःला समजून घेण्याचा एक प्रवास आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, कारण पुढील व्हिडिओमध्ये कदाचित तुमच्या आयुष्याची
थेट संबंध असा मोठा खुलासा असू शकतो. तुमचा पाठिंबा हीच आमची ऊर्जा आहे. पुढच्या राशीचा व्हिडिओ कोणता पाहायचा आहे ते खाली जरूर कळवा.